तर आज आपण बघणार आहोत कर्मनिरूपण. कर्मनिरूपण हा पदार्थ विज्ञान BMS फर्स्ट इयर म्हणजे फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठीचा एक छोटासा आणि इम्पॉर्टंट टॉपिक आहे आपला. आता कर्मनिरूपण जो आहे तो पदार्थाच्या पेपर फर्स्टमध्ये येतो आणि जर युनिट वाईज विचार केला तर सेकंड टाईमच्या सिलेबसमध्ये येतो. आता ह्याच्यावर क्वेश्चन कसा विचारू शकतात, एकतर LAQ येऊ शकतो किंवा मग SAQ सुद्धा येऊ शकतो. जर LAQ आला तर मग त्याची निरुक्ती, परिभाषा, लक्षण, प्रकार, तर्कसंग्रहानुसारचे, प्रशस्त पाठानुसार, वेदोक्त कर्मे, पुन्हा आयुर्वेदिक कर्मे जी सांगितले आणि आयुर्वेदिक महत्त्व, असं पूर्ण तुम्हाला जे आहे ते पॉईंट सविस्तर करा जी काय आहे ते लिहायला सांगतील. आणि जर SAQ आला तर मग काय विचारतील, एक तर तर्कसंग्रहानुसार किंवा प्रशस्त पाठानुसार कर्माचे प्रकार लिहा आणि त्याची निरुक्ती आणि लक्षणे एवढंच विचारतील. तर ठीक आहे, आज आपल्याला कर्मनिरूपण सुरू करूया. सगळ्यात पहिला पॉईंट आपला जो आहे, पहिला पॉईंट आहे आपला निरुक्ती, म्हणजे कर्माची निरुक्ती. आता आपल्याला काय माहिती, कर्म म्हणजे काय माहिती कुणाला? काय वाटतं? क्रिया नाही. कर्म म्हणजे काय? तर प्रयत्न, अटेम्प्ट्स नाही, किंवा कार्य नाही. कार्य म्हणजे काय? आता मी तुम्हाला शिकवत आहे किंवा एखादा हा टॉपिक तुम्हाला एक्सप्लेन करत आहे. एक्सप्लेन करणे ही जी प्रोसेस आहे, ह्या प्रोसेसला आपण कार्य म्हणतो. कर्म एक सेपरेट गोष्ट आहे, क्रिया एक सेपरेट गोष्ट आहे. आपण नंतर त्यांचा बघणार आहे डिफरन्स जी काय आहे त्या दोघांचा. तर पहिला पॉईंट आहे आपला निरुक्ती. निरुक्तीमध्ये त्यांनी काय म्हणले की क्रियविक्षेपे या मूळ धातूस मनीन प्रत्यय लागून कर्मशब्द उत्पन्न होतो. काय म्हणले? क्रियविक्षेपे हा जो धातू आहे, ह्या धातूला कोणता प्रत्यय लागला आहे? तर मनीन प्रत्यय लागला आहे, आणि त्या मनीन प्रत्ययापासूनच कर्मशब्द उत्पन्न झाला आहे. नंतर श्लोकाच्या भाषेत म्हणलं तर काय म्हणतात? क्रियते अनेन इति कर्म, जे केले जाते ते कर्म होय. जे काही गोष्ट आपण करायलोय, जे करायलं, जे कार्य आपण करायले ते म्हणते बरं का. कार्य आणि कर्म ही वेगळी संकल्पना आहे. जे केले जात आहे त्याला काय म्हणतात? कर्म म्हणतात. पुढचा पॉईंट आहे लक्षण. लक्षणामध्ये पहिलं काय म्हणले त्याने? वैशिष्ट्य दर्शनकारांनी काय सांगितलं तर एकद्रव्यम अगुणम संयोग विभागेषु अनपेक्ष कारणम इति कर्मलक्षणम. काय म्हणले? एक द्रव्य म्हणजे काय? जे की द्रव्याच्या आश्रयाने राहतात. आता आपण बघितले षटपदार्थ कोणकोणते? द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष आणि समवाय, हे आपले षटपदार्थ आहेत. हे काय आहेत आपले षटपदार्थ? कोणकोणते? द्रव्ये, गुण, कर्म, सामान्य, विशेष आणि समवाय. त्या 6 पदार्थापैकी द्रव्य जे आहे आपले, हे द्रव्याच्या आश्रयाने राहतात. कोण? कर्म. पुन्हा काय म्हणले? अगुणम, कर्मावर कोणतेही गुण राहत नाहीत. त्याचे स्वतःचे कोणते गुण आहेत का? नाही. किंवा हे गुणात असल्यास हे कर्म, ते गुणामुळं ते कर्म होते. त्याच्या स्वतःचे काहीतरी गुण आहे का? नाही. अनपेक्ष कारण म्हणजे संयोग विभागासाठी कोणाचीही अपेक्षा नसते, स्वतःच कारणीभूत असतो. जी कर्म आपण करतो त्याच्या स्वतःच्या कार्यामुळं काय होतं? तर संयोगी होतो आणि विभागी होतो. त्याला इतर कोणाची आवश्यकता नाही. मग त्यालाच काय म्हणतो आपण? कर्म असे म्हणतो. दुसरी डेफिनेशन काय? संयोगेच विभागेच कारणम द्रव्यम आश्रितम कर्तव्यस्य क्रियाकर्म कर्म न अन्यथा अपेक्षित. काय म्हणले? संयोगेचे विभागेचे कारणम द्रव्यम आश्रितम, संयोग आणि विभागाचे जे कारण आहे आणि द्रव्याच्या आश्रयाने राहणारे कर्तव्यचे क्रियाकर्म, कर्तव्य स्वरूप क्रिया घडवून आणणारे कर्म न अन्यथा अपेक्षित आहे, त्यालाच आपण काय म्हणतो? तर कर्म म्हणतात. किंवा तिसरी डेफिनेशन काय सांगितली? प्रयोजनादी कर्म चेष्टितम उच्यते. चरकांच्या जरकसूत्र असतात, पहिला अध्याय 49 श्लोक. काय म्हणले? प्रयत्न आणि चेष्टारूप क्रिया म्हणजे कर्म होय. का आता लक्षात आलं असेल तुम्हाला? आपण विचार करतो ना आपण, कर्म म्हणजे काय? तर प्रयत्न नाही. काय म्हणले? प्रयत्न किंवा चेष्टारूप क्रिया किंवा प्रयत्न व चेष्टारूप क्रिया म्हणजे काय? तर कर्म होय. चेष्टारूप क्रियेला कर्म म्हणले. क्रिया आणि कर्म एक नाही आहे. आता त्याचे दुसरा पॉईंट जो आहे प्रकार. प्रकारामध्ये पहिला आपल्याला बघायचं आहे न्यायवैशेषिक आणि तर्कसंग्रहानुसार. आता 2-3 याचे 4 प्रकारे प्रकार सांगितले. पहिला आहे न्यायवैशेषिक आणि तर्कसंग्रह, दुसरा आहे प्रशस्त पादानुसार, तिसरं वेदोक्त कर्मे आणि चौथं आहे आपलं आयुर्वेदिक कर्मे. पहिला आपण बघू न्यायवैशेषिक तर्कसंग्रहानुसार. त्याने की 5 प्रकार सांगितले आहे. कोणकोणते? उत्क्षेपण, अपक्षेपण, आकुंचन, प्रसारण, गमन आणि पंचकर्माने. म्हणजे जनरली जे लोकव्यवहारात म्हणजे जनरली जी क्रिया आपण करतो कर्म, त्याला आपण लौकिक कर्म जे आहे त्यांचा आपण प्रकार सांगितले जातात. पहिला प्रकार कोणता आहे? उत्क्षेपण. नावाला उत्क्षेपण म्हणजे काय? वर, एखादी वस्तू वर जात आहे
त्याला काय म्हणजे उत्क्षेपण. म्हणजे काय तर ऊर्ध्वदिशा आता वर जाते म्हणजे कसं आहे की खालून लांब जाते, खालच्यापासून लांब जाते म्हणजे त्याचा विभाग होतो आहे. आणि वरच्या जवळ जाते, वर जाते म्हणजे त्याचा कडे जाते, आणि ज्याच्याकडे जाते म्हणजे काय होते, संयोग होतो आहे. म्हणजे काय ऊर्ध्व दिशेशी संयोग होते आणि अधो दिशेशी काय होते, विभाग होते. काय म्हणजे इथं ऊर्ध्व देश संयोग हेतू उत्क्षेपण. ऊर्ध्व दिशेशी संयोग घडवून आणणारे कर्म म्हणजेच काय तर उत्क्षेपण होय. उदाहरणार्थ चेंडू वर फेकणे किंवा वमन स्वरूपी क्रिया. आता आपण फोटो असला आपल्याला हो काही आता ही उलटी झाली, आपलं वमन असं नसतं, म्हणजे जे आहे आपल्या पोटातलं जे हे आहे अन्न ते खाली असतं, मग ते खालचं अन्न आपण कसं वर मुखाद्वारे आपण काय करतो त्याला बाहेर करतो. जनरली जे आपल्या डायजेस्टेड फूड असतात ते कसं रेक्टमद्वारे म्हणजे ॲनल कॅनलद्वारे बाहेर जातं, म्हणजे कसं अधो दिशेने खाली बाहेर जातं. पण वमन प्रोसेसमध्ये काय झालं आहे, वमन क्रियेमध्ये ते ऊर्ध्व दिशेने बाहेर येत आहे, म्हणजे मुखाद्वारे बाहेर येत आहे. किंवा साईडला आपण बघतो की चेंडूला वर फेकतो आहे आपण, चेंडू वर जाणे ह्यालाच काय म्हणले, उत्क्षेपण म्हणले. दुसरं आहे अपक्षेपण. अपक्षेपण म्हणजे काय तर आता उत्क्षेपण म्हणजे काय होतं, ऊर्ध्व दिशेचे संयोग. अपक्षेपण त्याचं एकदम विरुद्ध, म्हणजे कसं अधो दिशेशी संयोग ऊर्ध्व दिशेशी विभाग. ते काय म्हणजे अधो दिशे संयोग हेतू अपक्षेपण. अधो दिशेशी जर संयोग घडून आणतो त्याच कर्माला काय म्हणतो आपण, अपक्षेपण म्हणतो. उदाहरणार्थ झाडावरून फळ खाली पडणे, न्यूटन बाबाचा कन्सेप्ट. झाडाखाली बसलेले ॲपल खाली पडला आणि फिजिक्स निघाली, लई त्रास त्यांचा. किंवा विरेचनरूपी क्रिया. विरेचनरूपी क्रियेमध्ये कसं अधो दिशेशी संयोग होतो आपल्या अतिसार जे आपल्याला दिसण्यात येते. आता फळ आहे ॲपलचं झाड, 2-3 ॲपल आपल्याला दिसत खाली पडले, मग ते कुठून खालून वर जाणार आहेत का, नाही, वरून खाली आलेले आहेत. म्हणजे कसं वरच्या दिशेशी कसा त्यांचा विभाग झाला आणि खालच्या दिशेशी काय झाला, संयोग झाला. तिसरं आहे आकुंचन. आकुंचन म्हणजे कसं एकदम जवळ घेणे, आखडून घेणे स्वतःला. असंही आपण हिवाळ्यामध्ये बघतो का, थंडी वाजायला लागली तर कसं एकमेका असं हातपाय सगळे असं आखडून धरतो, तसंच काय म्हणले, शरीर सन्निकृष्टजन्य हेतू आकुंचन. शरीराजवळ एखादी गोष्ट आणणे, एखादी गोष्टीला जवळ घेणे, त्याला असं आखडून धरणे, एकदम असं गच्च पकडून धरणे. म्हणजे पूर्ण थंडीमध्ये कसं आपण अख्खी जोर हाईट नाही तेवढे हात पाय हाईट जेवढं शरीर आहे आपलं इतक्या जागेमध्ये कसं समेटून घेतात एकदम स्वतःला थंडी वाजून, तसंच. किंवा उदाहरण काय म्हणले यांनी, तर आहार घेताना हात मुखाजवळ आणणे. जेवताना हात जनरली आपल्या तोंडापासून लांब असतो, पण जेवताना कसं तो जवळ येतो. किंवा बस्ती देताना पायांचे आकुंचन. बस्तीच्या वेळेस आपण कसं पायानं आकडून धरायला लावतो एकमेकालाही, तसं काही काही दिसतं आहे आपल्याला. मुलगी नॉनव्हेज खात आहे, म्हणजे नॉनव्हेज नाही आपलं काय म्हणतात, चायनीज खात आहे, लई आवडतं आपल्याला चायनीज आजकाल, मस्त चवच वेगळी. पुन्हा काय म्हणले, प्रसारण. चौथं काय, प्रसारण. त्यांनी काय म्हणतात, आकुंचन काय असतं होतं, शरीराला जवळ आणणं. प्रसारण काय असणार, शरीराला दूर नेणे. शरीर विप्रकृष्टजन्य हेतू प्रसारण. शरीरापासून एखादी गोष्ट, मिस्टेक झाली थोडीशी, तर गोष्ट आहे, गोष्ट नाही, दिस इज नॉट घोस्ट, तिथं गोष्ट. एखादी गोष्ट दूर नेणे. उदाहरणार्थ फुटबॉल खेळताना पाय दूर नेणे. आपण फुटबॉल खेळताना लात मारतो, फुटबॉल म्हणजे पाय कसं शरीरापासून लांब नेतो. किंवा वाक प्रवृत्तीच्या वेळी शब्द दूर. आता मी तुम्हाला शिकवत आहे म्हणजे बोलत आहे, बोलतो आहे म्हणजे काय, जे शब्द आहेत म्हणजे तोंडातून कसं दूर जात आहेत, म्हणजे तुमच्याकडे येत आहेत, ते तुमच्या कानापर्यंत येतात किंवा स्क्रीनवर येत आहेत, स्क्रीनमार्फत तुमच्याकडे जातात, म्हणजे लांब जात आहेत असं. आणि 5वं आहे गमन. वरील सर्व जे 4 कर्मे बघितली, कोणकोणते, उत्क्षेपण, अपक्षेपण, आकुंचन, प्रसारण, हे 4 कर्म सोडून इतर जे सर्व काही क्रिया आहेत त्यालाच आपण काय म्हणतो, गमन म्हणतो. जसं की चालणे, फिरणे, व्यानवायूचे सर्व शरीरात गमन करणे असं. आता दुसरं आहे प्रशस्त पादानुसार कर्मे. त्यांनी कसं त्याचे 3 प्रकार सांगितलं असून, पहिलं सत्प्रत्यय, दुसरं असत्प्रत्यय आणि तिसरं अप्रत्यय. नंतर अप्रत्ययाचे अजून 3 प्रकार सांगितले. पहिलं नोदन, दुसरं वेग आणि तिसरं म्हणजे गुरुत्व. तर सगळ्यात आधी आपल्याला बघायचं सत्प्रत्यय. सत्प्रत्ययमध्ये काय म्हणले, केवळ चैतन्यद्रव्यामध्ये जाणीवपूर्वक केलेली हालचाल. आता द्रव्यामध्ये त्याने वर्गीकरण करताना कसं, एक चेतनद्रव्य आणि अचेतनद्रव्य. चेतनद्रव्य म्हणजे त्यांच्यामध्ये चैतन्य आहे, ज्यांच्यामध्ये चेतनास्वरूपी आत्मा उपस्थित आहे. आणि अचेतन म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये चेतना नाही आहे, असे द्रव्य. मग उदाहरण काय दिले त्यांनी ह्याच्यामध्ये आपल्याला,
चेतनद्रव्यामध्ये कोणकोणती हालचाली होतो, जसं की आपण बघा, आपण कसे आहोत, चेतन आहोत का अचेतन आहोत, तर चेतन आहोत. आपल्यामध्ये आत्मा आहे. म्हणजे जोवर आपण जिवंत आहे, हाडामासाचं शरीर आपल्याला जिवंत स्वरूपी म्हणते, लोक आपल्याला जिवंत मानतात, तोवर आपण कसे आहोत, चेतन आहात. मग त्याचे उदाहरण काय म्हणजे आपण काय करतो, चलतो, फिरतो, इकडे तिकडे हिंडतो, म्हणजे चलणे किंवा प्राणायाम, योगासने इत्यादी क्रिया काय तर सत्प्रत्यय म्हणले त्यांनी. हे दुसरं आहे असत्प्रत्यय. असत्प्रत्ययमध्ये त्यांनी काय म्हणले, सत्प्रत्यय काय होतं, केवळ चेतनद्रव्यामध्ये आणि कसली जाणीवपूर्वक केलेली हालचाल, म्हणजे आपोआप फुलले का नाही, आपण स्वतःहून करतोय अशा हालचालीला सत्प्रत्यय, अशा कर्माला सत्प्रत्यय. असत्प्रत्ययमध्ये काय म्हणले, चेतन आणि अचेतन दोन्ही द्रव्यात जाणीवरहित केलेली हालचाल आपण स्वतःहून करतो, आपोआप होत आहे ती अशी जाणीवरहित हालचाल. त्यालाच जसं की चेतन द्रव्यामध्ये अतिसारामध्ये जाणीवरहित मलप्रवृत्ती. आता आपला जो अतिसार होतो किंवा आपल्याला डायरिया होतो, तेव्हा कसं आपल्या सारखं आपल्याला बाथरूमला जावं लागतं, असं म्हणजे सारखं, ते आपल्या हातामध्ये नाही आहे, आपण स्वतःहून करतो आहे का नाही, ते आपोआप होते. अपचन झाल्यामुळे काय होते, आपल्याला अतिसार होते, मग त्यामुळे कसं सारखं आपल्याला बाथरूमला जावं लागतं आहे, मग ती आपोआप होणारी गोष्ट ही. किंवा समुद्रातील शंख आणि शिंपले हे आपोआप होत आहे. त्याच्यामध्ये आपण स्वतःहून काहीतरी इन्व्हेंट करतो किंवा आपण स्वतःहून बायवर ओन विश काही करतो आहे का नाही, तर इनव्हॉल्युंटरी क्रिया जी आहे ती इनव्हॉल्युंटरी कर्म. तिसरं आहे अप्रत्यय. पहिलं काय होतं, केवळ चेतनद्रव्यामध्ये जाणीवपूर्वक म्हणजे आपण स्वतःहून केलेली कर्मे. दुसरं काय होतं, असत प्रत्यय. त्यात काय म्हणलं, चेतन आणि अचेतन दोन्ही द्रव्यामध्ये आणि कशी जाणीवरहित म्हणजे आपोआप होणारी क्रिया किंवा कर्म. आता आहे अप्रत्यय. अप्रत्ययमध्ये कसं, केवळ अचेतन द्रव्यात होणारी हालचाल. पहिल्यात कसं फक्त चेतन, दुसऱ्यामध्ये दोन्ही चेतन आणि अचेतन. आता कसं फक्त अचेतन द्रव्यामध्ये होणारी हालचाल आहे. ह्याचे अजून 3 प्रकार आहेत. कोणकोणते, तर पहिलं आहे नोदन. नोदनमध्ये काय म्हणजे, अचेतन द्रव्यांचे एक समान गतीत फिरणे, म्हणजे कॉन्स्टंट स्पीड आहे त्यांची, म्हणजे सेम स्पीडने जे काय ते फिरायला, कधी चेंज होत, कमी नाही ना कधी जास्त नाही, एकदम सेम स्पीड नाही, रेग्युलर स्पीडनं. जसं की घड्याळीचे काटे झाले किंवा आपली पृथ्वी जी आहे ती सूर्याभोवती फिरते किंवा स्वतःभोवती फिरते, ती सेम टाईम इंटरव्हलमध्ये फिरते. 24 तासात लागतात तर 24 तासात लागतात, 365 दिवस लागत आहे तर 365 दिवसात लागतात. नाही एक दिवस कमी घेते, नाही एक दिवस जास्त घेते, किंवा 1 मिनिट जास्तही नाही आणि 1 सेकंड कमी नाही, एक्झॅक्ट टाईममध्ये जी काय ती रिव्हॉल्व करते, म्हणजे समान गतीमध्ये फिरणे, त्याला आपण काय म्हणले, नोदन म्हणले. दुसरं काय म्हणले, वेग. वेग म्हणजे काय, गुरुत्व आणि द्रवत्व पश्चात गती सापेक्ष हालचाल. जसं की वाहणारे पाणी. आता वाहणारे पाणी कसं त्यांच्या खालीही पडते का नाही, किंवा ते कसं समान गतीचं आहे का नाही, त्याची विशेषता जी काय आहे ती त्याच्यामध्ये त्यांना वाहत आहे. जसं की तिसरं काय म्हणजे आता गुरुत्व. गुरुत्व म्हणजे कसं आपल्या नावात दिसत आहे, गुरुत्व म्हणजे काय, गुरुत्वाकर्षण शक्तीने खाली पडणे, म्हणजे पतन स्वरूपी क्रिया. एखाद्या गोष्टीचं पतन होत आहे. पतन म्हणजे कसं, ह्याला आपण ह्याच्यासोबत कम्पेअर करू शकतो, कशासोबत, आपलं अपक्षेपणसोबत कम्पेअर करू शकतो, म्हणजे खाली पडतं आहे, जसं की फळांचे खाली पडणे असं. आता तिसरं आपल्याला बघायचं वेदोक्त कर. आपण आत्तापर्यंत काय काय बघितलं, तर एकदा तर्कसंग्रह आणि न्यायविशेषकांनी कोणकोणते कर्म सांगितले, पुन्हा काय बघितलं, प्रशस्त पदानुसारची कर्मी. आता आपण काय बघणार आहोत, तर वेदोक्त त्रिविध कर्म, म्हणजे त्यांनी 3 सांगितले. पहिले सांगितले काम्य, दुसरं प्रतिषिद्ध किंवा त्याला निषिद्ध असे म्हणतात, आणि चौथा आहे, तिसरं आहे नित्यनैमित्तिक. त्याचे अजून 2 प्रकार म्हणजे आहे त्याच्या, एक नित्य आणि नैमित्तिक. एखाद्या निमित्ताने स्वरूप केलेले कार्य किंवा कर्म. तर पहिलं आहे काम्य. काम्य म्हणजे काय, तर कामनापूर्तीसाठी केलेले कर्म, म्हणजे स्वतःची एक इच्छापूर्तीसाठी केलेले कर्म. आपल्याला असं हे वाटते की आपला मॅचेस होतात किंवा क्रिकेट, आपलं प्रत्येक क्रिकेट आवडतं, सगळ्याला वाटतं की मी क्रिकेटमध्ये खेळावं, किंवा माझी IPL आहे झालं, आता IPLमध्ये प्रत्येकाला वाटतं की माझी टीम जिकावी, मग त्यासाठी कोण ना कोणतं काही ना काहीतरी कामना करत होतं, मी असं करतो तसं करतो, किंवा हे पेपरमध्ये पास होऊ दे मला, मी दररोज नारळ घालील तुला, दररोज 1 लिटर दूध चढवेल तुझ्यावर, फक्त एवढा पेपर निघू दे, म्हणजे कसं स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कसं आपण कामना, इच्छा म्हणजे काय तर कामना, त्या कामना म्हणजे इच्छा पूर्ण करण्यासाठी केलेली कर्मे. जसं की यांनी काय म्हणलं, स्वर्गप्राप्तीसाठी यत्न करणे. वेगळ्याला वाटतं स्वर्गात जावं, इथं काही नाही ठेवलं, ते काय करतात, मग यत्न करतात स्वर्गात जायला भेटेल असं.
दुसरं आहे प्रतिषिद्ध म्हणजे निषिद्ध, जी कर्मे करू नका. वेदाने पहिली कर्म सांगितले कामनापूर्तीसाठी केलेली कर्म, दुसरी कर्मे निषिद्ध कर्मे किंवा प्रतिषिद्ध कर्मे जे करू नका म्हणजे, जसं की विषदग्ध प्राण्यांचे मांसभक्षण. विषदग्ध प्राणी म्हणजे कसं साप झाला, तर सापाच्या मांस खाल्ल्यावर आपण जगाल का, नाही ना, तसं. तिसरी सांगितले नित्य नैमित्तिक कर्मे. नित्य म्हणजे काय, दररोज करायची कर्मे, की आपल्या रेग्युलर करायचे. आज केलं उद्या नाही, परवा केलं तरी चालतंय, कधीतरी 1-2दा झालं तरी चालतंय. त्याच्यात काय असं नाही, रोज रोज म्हणजे रोज. जसं की देवाचं नाव घेणं रोज, घरच्या म्हणतात उठल्या देवाचं नाव घ्यावं किंवा घरच्यांच्या पाया पडायला कुठं बाहेर, तर ते रोज करायला पाहिजे. असं नाही की आज केलं तर चालेल, कधीतरी योगाला महिन्यातून एकदा, वर्षातून एकदा, असं नाही. हा रोज करायच्या क्रिया आहेत. दुसरं काय म्हणजे निमित्त स्वरूपात, म्हणजे काहीतरी निमित्त स्वरूप, काही कारणास्तव केलेली क्रिया किंवा कर्म, कारणास्तव केलेली कर्म. जसं की श्राद्ध. श्राद्ध कसं करतो आपण, काहीतरी एक विशिष्ट वेळेचं करतो, असं रोज करतो का नाही. तर ते चौथं आहे आयुर्वेदानुसार कर्म. आयुर्वेदानुसार कर्माचे प्रकार. पहिले सांगितलं कायिक, वाचिक आणि मानसिक. कायिक म्हणजे जे शरीराने केले जातात, चालणे झाले, फिरणे झाले, एक लिहिणे. दुसरी वाचिक म्हणजे वाचन केलेले, वाचणे, जे की आपण डोळ्यात वाचतो आपण हे. दुसरे म्हणजे मानसिक कर्म म्हणजे बुद्धीचे कर्मे, विचार करणे, ॲनालिसिस करणे. आता मी तुम्हाला शिकवतो आहे, तुम्ही ऐकतायत, लिहून घेताय, मग त्याच्यावर तुम्ही विचार करतात, अच्छा हे असं असतं, हे तसं आहे, हे असं आहे, म्हणजे ॲनालिसिस करणं म्हणजे मानसिक कर्म झाली आपली. दुसरं सांगितलं शमन, शोधन आणि शस्त्रकर्म. शमन म्हणजे काय, तर आता समजा आपल्या बॉडीमध्ये एक तीन दोष सांगितले, तर वात, पित्त आणि कफ. समजा वात दोष तुमच्यामध्ये वाढला आहे, मग चिकित्सा करण्यासाठी 3 गोष्टी सांगितल्या तुम्ही. पहिलं म्हणजे शमन म्हणजे काय, वात दोषाला कमी करणं. दुसरं आहे शोधन म्हणजे त्याला बाहेर काढून टाकणं, निस्तानाभूत करणं त्याला. आणि तिसरं आहे शस्त्रकर्म म्हणजे त्याचा आपल्याला हे ऑपरेशन वगैरे करणं. तिसरं सांगितलं देव म्हणजे पूर्वजन्मीचे कर्म, पुरस्कार, या जन्मीचे कर्म. देव आणि पुरस्कार, देव पुरस्कार, पूर्वजन्मीचे कर्म किंवा या जन्मीचे कर्म. आपण म्हणतो ना मागच्या जन्मीचे फळं आहे का, फळं बघावं लागले त्याला, लय वाईट होतं त्याच्यासोबत का, मला लय कर्माचे बेकार आहेत बाबा, कसं करावं तसं. तर आपण क्विक रिव्हिजन घेऊ आता. आपण काय काय बघितलं, त्याच्यानंतर आयुर्वेदिक महत्त्व आपण किंवा जे गुण कर्म हे जे आहेत हे नंतर बघू. एक क्विक रिव्हिजन घेऊन. कशाचे, कर्माचे प्रकार. पहिले कोणते, तर्कसंग्रहानुसार. किती सांगितले, 5. कोणकोणते, उत्क्षेपण, अपक्षेपण, आकुंचन, प्रसारण आणि गमन. उत्क्षेपण म्हणजे काय, एखादी गोष्ट वर फेकणे म्हणजे ऊर्ध्व दिशेशी संयोग. दुसरं अपक्षेपण म्हणजे काय, अधो दिशेशी संयोग म्हणजे एखादी गोष्ट खाली पडणे. तिसरं बघितलं आपण आकुंचन म्हणजे शरीराच्या जवळ नेणे म्हणजे एखादी गोष्ट जवळ आणणे. चौथं बघितलं प्रसरण म्हणजे काय, एखादी वस्तू किंवा एखादी गोष्ट लांब नेणे. 5वं बघितलं गमन म्हणजे काय, वरील 4 म्हणजे कोणते, उत्क्षेपण, अपक्षेपण, आकुंचन, प्रसारण सोडून जी कोणती कर्मे ती गमन स्वरूप क्रियेमध्ये येतात. आणि नंतर बघितली प्रशस्त पदानुसार कर्मे. त्याच्यामध्ये आपण 3 प्रकार बघितले, सत्प्रत्यय, असत्प्रत्यय आणि अप्रत्यय. सत्प्रत्ययामध्ये काय म्हणलं त्यांनी, केवळ चेतन द्रव्यामध्ये होणारी कसली क्रिया, जाणीवपूर्वक केलेली क्रिया म्हणजे स्वतःहून केलेली क्रिया. दुसरा होतं असत्प्रत्यय, त्यांनी काय म्हणले, चेतन आणि अचेतन दोन्ही द्रव्यामध्ये केलेली क्रिया आणि कशी जाणीवरहित म्हणजे स्वतःहून करतं का, आपोआप नाही, आपोआप होणारी क्रिया, त्याला असत्प्रत्यय म्हणले. आणि तिसरं होतं अप्रत्यय. त्याचे 3 प्रकार बघितले. अप्रत्ययमध्ये काय होतं, फक्त अचेतन द्रव्यामध्ये होणारी क्रिया किंवा कर्मे. अप्रत्ययमध्ये काय बघितलं आपण, 3 होते. पहिलं नोदन, दुसरं वेग आणि तिसरं होतं गुरुत्व. नोदन म्हणजे काय म्हणजे एका विशिष्ट गतीत फिरणे, जसं की पृथ्वीचं उदाहरण बघितलं आपण, किंवा घड्याळीचे काटे झाले, एक रेग्युलर इंटरवलमध्ये फिरतात ते. दुसरं होतं वेग आहे. वेग म्हणजे काय, एकाची गती, स्पीड, ज्या म्हणजे गुरुत्व द्रवत पश्चात होणारी हालचाली. नदीचे पाणी झाले, एखादी वाहणारी गोष्ट, ज्याला विशिष्ट वेग आहे. गुरुत्व आणि द्रवत्वाचा एक रहित आहे हे गोष्ट. तिसरं बघितलं होतं त्याच्यामध्ये आपण गुरुत्व म्हणजे पतनरूपी क्रिया, एखादी वस्तू खाली पडत आहे, तर तसं म्हणजे अधोदिशेशी काय होते त्याचा वियोग होते आणि अधोदिशेशी काय होते त्याचा संयोग होत आहे त्या गोष्टीचा. पुढे बघितले आपण वेगवेगळे कर्म. त्यात बघितले आपण 3 कर्मे बघितली. पहिली कोणतं होतं, कामनापूर्तीसाठी काम्य. दुसरं बघितलं प्रतिषिद्ध किंवा निषिद्ध. तिसरं बघितलं नित्यनिमित्त. काम्य म्हणजे काय, कामना इच्छापूर्तीसाठी केलेली कर्मे. प्रतिषिद्ध म्हणजे काय, जे सिद्ध आहे, निषिद्ध सांगितलेली कर्मे.
आणि तिसरी गोष्ट कोणती होती तर नित्यनैमित्तिक. नित्य म्हणजे का जी दररोज करायची गोष्ट आहे, जसं की नामस्मरण, देवाचं नाव घेणे. आणि दुसरं नंतर काय म्हणतात नैमित्तिक म्हणजे विशिष्ट कारण, निमित्त स्वरूप किंवा कारणस्वरूप केलेली क्रिया आहे. जसं की श्राद्ध झालं आपण हे किंवा यज्ञ आपण कधी कधीच करतो, रोज यज्ञ करत नाही आपण, म्हणजे हवन वगैरे रोज नाही करत आपण, कधी कधीच करतो विशिष्ट हे. चौथं बघितलं आयुर्वेदिकनुसार कर्म, त्यात 3 बघितले. पहिले कोणते होते कायिक, वाचिक आणि मानसिक. दुसरे कोणते शमन, शोधन आणि शस्त्रकर्म. तिसरे कोणते होते पूर्वजन्म देव म्हणजे पूर्वजन्मीचे कर्म. आणि चौथे पुरुषकाळ या जन्मीचे कर्म. ओके, आज आपण एवढं बघितलं आहे. तर आता आपण काय करू, इथंच थांबू. पुढच्या लेक्चरमध्ये आपण आयुर्वेदिक कर्म जे आहे, आयुर्वेदिक महत्त्व, गुण आणि कर्म साम्य भेद, क्रिया आणि कर्म जे आहे यांचे साम्य आणि भेद, हे टॉपिक पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करू. एवढं समजलं? ओके. काही डाऊट असेल तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये अजून एकदा क्विक रिव्हिजन घेऊ पूर्ण आणि पुढचा टॉपिक सुरू करू. थँक्यू.